नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वीकेंड ब्लॉगमध्ये. आणि आज आहे शनिवार. सो वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग डिफरंट फॉर द डिनर. रोज चपाती भाजी असते. सो श्रेयाने मी समथिंग डिफरंट ट्राय करतो आहे. ओके, सो आजचा मेनू आहे मंचुरियन. वी आर गोइंग टू ट्राय गोबी मंचुरियन स्ट्रीट स्टाईल. आणि त्याच्यानंतर आहे चीज गार्लिक ब्रेड पुलाव. एकदम सॉर्टेड मेनू आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. प्रिपरेशन्स चालू आहेत. हो, झालेत वाटतं. सो येस सो दिस इज द प्रिपरेशन डन फॉर गोबी मंचुरियन. ह्यामध्ये कोबी, कॉर्नफ्लावर, आय गेस, मैदा, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट. Yes, this all has been added. आता रेस्ट ऑफ द थिंग्सची तयारी व्हायची आहे. सो थोडी तयारी मी करणार आहे, थोडी तयारी श्रेया करणार आहे. मोस्ट ऑफ श्रेयाच करणार आहे सगळं आज. आणि बघू कसं होतं, काय होतं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघत राहा व्लॉग्स विथ चिंग्स. या एपिसोडमध्ये मजा येणार आहे. सो येस, स्टे ट्यून टू माय व्लॉग्स. सो हे आहे मंचुरियन अँड मेकिंग. मंचुरियनचे बॉल सोडलेले आहेत. इकडे आहे व्हेज पुलाव बनतोय, मटर अँड बटाटा. आणि मी बनवणार आहे गार्लिक ब्रेड, चीज गार्लिक ब्रेड. मंचुरियन बॉल्स आर रेडी. थोडेसे अजून राहिलेले आहेत. आणि इकडे बनवत आहे आमची सौभाग्यवती मिसेस श्रेया. आणि राईस पण रेडी आहे. वाव, राईस पण रेडी आहे. आता मी बनवणार आहे चीज गार्लिक ब्रेड. ओके, सो हा गार्लिक जो आहे तो मी स्मॅश करून घेणार आहे. त्यामध्ये बटर घालणार आहे. आणि मी आणलेलं आहे अमूल चीज ब्रेड. So I'm going to also spread on this and then ब्रेड कट करून घेणार आहे. मला तो ह्याचा ब्रेड नाही मिळाला, चीज गार्लिक ब्रेडचा. सो नॉर्मल ब्रेड कट करून घेणार आहे आणि मग ओव्हनमध्ये 2 मिनिटं ठेवणार आहे. दॅट्स इट. व्हेरी इझी रेसिपी. स्टे ट्यून्ड. येस, सो वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रिपरेशन ऑफ चीज गार्लिक ब्रेड. दिस इज बटर. आणि पहिलं मी काय करणार आहे इज गार्लिक चेचून घेणार आहे. सगळं मिक्सचर काढून घेणार आहे. आणि त्यात घालणार आहे बटर आणि स्मॅश केलेले गार्लिक. So I'm going to remove this garlic into vati. हे आपण केलं आहे. आणि एक थोडं त्याचं इसेन्स जो राहतो गार्लिकचा तो मी अशा ब्रेडला लावून घेणार आहे. ओके, सो दिस इज डन. गार्लिक चिकट असतो तर लवकर तो काढून घ्यावा लागतो. आणि हे आपण धुवायला टाकतो. ओके, सो एवढं पूर्ण बटर मी वापरणार आहे. रेडी. आणि वी आर गोइंग टू मिक्स इट वेल. आणि हे थोडंसं मी काय करणार आहे माहिती का, पातळ व्हायला पण ठेवणार आहे. ओके ओके, सो वी आर डन विथ दिस. आणि हे फक्त मी गॅसच्या शेजारी ठेवणार आहे जेणेकरून थोडंसं पातळ व्हावं. चीज गार्लिक ब्रेड. दिस इज बटर अँड गार्लिक मिक्सचर. आता नेक्स्ट स्टेप आहे की मी ब्रेड कापून घेणार आहे. किती ब्रेड घेऊ? किती 2? हा मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे. आणि याचं 1/2 करणार आहे मी स्लायसेस.
येस. सो आय हॅव डन दिस स्लायसेस ऑफ दस आणि यामध्ये स्लायसेस करणार आहे. ओके. सो असे मी 8 ब्रेडचे पीसेस घेतलेत आणि हे आहे अमूल चीज स्प्रेड. सो हे पण लावणार आहे मी अमूल चीज स्प्रेड आणि हे आणलं आहे ओरिगॅनो आणलं आहे. त्याच्यानंतर हे आणलेलं आहे गार्लिक स्प्रेड सीझनिंग आणि पेरी पेरी मिक्स. जर लागलं तर पेरी पेरी मिक्स, नाहीतर नाही. हे 3 मी मोस्टली घालणार आहे ह्याच्यावर. थोडं थोडं सगळ्यांना पुरेल असं मी 8 ब्रेडला लावून घेणार आहे. आपण बटर घालायचं. सो आणि पहिले स्प्रेड करून घ्यायचं. येस. सो दिस इज ऑल्सो डन. काय आता स्प्रेड केलं आहे त्याच्यावर मी घालणार आहे अमूलचं चीज. हो 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 फुल भरलेलं आहे. मस्त. आणि याच्यात मी किती पण टाकता. मी चूज पण आणले बट म्हणतात किसण्यापेक्षा माझ्याकडून ब्रेड चिली फ्लेक्स राहिले होते पण नशिबाने दॅट इज ऑल्सो देअर इन द होम. सो आता हे पण आपण फोडणार आहोत. ओके. इतर आपण चिली फ्लेक्स हलके हलके स्प्रेड करून घेणार. आणि जर तुम्हाला चीज कमी वाटतं तर चीज पण टाका आपण. ओके. सो दिस येस. दिस इज डन. आता मी काय करणार आहे? थोडं मला चीज कमी वाटतंय. सो आय एम नॉट अ स्प्रेड 2 थिंग्स ऑफ चीज ऑन. ओके. मला थोडंसं कमी वाटतंय तर मी काय करणार आहे त्याच्यावर चीज किसणार. नाव आय एम गोइंग टू स्प्रेड चीज ऑन दिस. स्प्रेड चीज इज लाईक स्प्रेड लव. मागून कोणतरी छोटे छोटेसं. क्यूबवाल्यामध्ये बघितलं होतं. त्याच्यावर मी परत थोडंसं ऑरिगॅनो. डन. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो फायनल प्रिपरेशन ऑफ चीज गार्लिक ब्रेड अँड यू कॅन सी हाऊ अमेझिंग इट इज लुकिंग. वाव. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ओके. सो आता हे काय करणार आहे मी 4-4च्या ग्रुपमध्ये आय एम गोइंग टू कीप इन ओव्हन फॉर 1.5 minutes. ओके. सो लेट्स सी हाऊ इट इज गोइंग टू बी नाउ. स्टे ट्यून्ड. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघू शकता आता चीज गार्लिक ब्रेड दिलेलं आहे ओव्हनमध्ये आणि 1.5 मिनिट्सला ठेवलेलं आहे. आमचं ओव्हन जर जास्त स्ट्रॉंग आहे तर होते यामध्ये. येस. सो यू कॅन सी चीज गार्लिक ब्रेड इज रेडी टू ईट. आणि अजून 4 मी ओव्हनमध्ये. इकडे मंचुरियनची ग्रेव्ही पण मिळते. ह्याचं मी सांगतो मंचुरियन ग्रेव्हीला काय करणार आहे. मंचाव सूपचं जे हे मिळतं पॅकेट सो ते आणलेलं आहे. मंचाव सूपचं पहिला लिक्विड ग्रेव्ही करून घेतली आणि ती घातलेली आहे यामध्ये. अद्रक लसूण कांदा मिरची. ओके. त्यानंतर टाकणार आहेत सोया सॉस चिली सॉस अँड चिंग्स मंचुरियन मसाला मिक्स. येस. दिस इज गॉन इनटू दॅट. आणि त्याच्यानंतर रेडी आहे आपलं मंचुरियन. इकडे पहिलं मंचुरियन फ्राय करून घेतलं. ओके. तोपर्यंत आपलं चिली टोस्ट आर रेडी.
हे काढून घेणार आहे. असं बघू शकता 8च्या 8 चीज गार्लिक ब्रेड बनून रेडी आहेत. आता मी सर्व करणार आहे सगळ्यांना. आणि वी आर ऑल्सो गोइंग टू ईट मंचुरियन इज ऑलमोस्ट रेडी. सॉरी, ग्रेव्ही रेडी आहे. मंचुरियन त्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये घालायचे आहे चॉपसी. दॅट्स इट. सर्व करणार आहे. दिस इज मंचुरियन अँड दिस इज चीज गार्लिक ब्रेड. पैसे देतो त्याच्याला किंवा तुझ्याला टाकतो. मंचुरियन अँड चीज गार्लिक ब्रेड. टेस्ट कसा आहे बघा. सॉस पाहिजे का? अरे वा, सॉस पाहिजे. हे काय आहे? मंचुरियन अँड चीज गार्लिक ब्रेड स्ट्रीट स्टाईल. सो मंचुरियन अँड चीज गार्लिक ब्रेड आर रेडी. आणि मी आता टेस्ट करणार आहे. अँड येस, वी आर गोइंग टू सी द रिॲक्शन ऑफ एव्हरीवन. कसं झालंय? मस्त आलंय. छान. ऑफ द स्ट्रीट कसं आहे? ॲक्च्युली छान. ये फिल्म तो पक्का सुपर हिट है. हाँ, पर इस खाने में नाव वी आर डन विथ आवर डिनर. आणि तुम्ही बघितलंच काय काय केलं होतं डिनरमध्ये. पहिलं केलं होतं स्ट्रीट स्टाईल गोबी मंचुरियन. त्याच्यानंतर केलं होतं चीज गार्लिक ब्रेड आणि पुलाव वॉज ऑफ मटर अँड बटाटा. सो जेन्युइन रिव्ह्यू. आता मंचुरियन वॉज रिअली गुड. स्ट्रीट स्टाईल जमलं होतं, पण थोडं अजून इम्प्रोवाइज चांगलं केलं होतं. थोडं अजून काहीतरी थोडंसं वॉज मिसिंग, बट इट वॉज कम्प्लिटली गुड. चीज गार्लिक ब्रेड थोडासा सॉगी झालेला होता यावेळेस. एक चुकलं आय गेस. मी गार्लिक चीज स्प्रेड नव्हतं वापरायला पाहिजे. डायरेक्टली बटर एंड गार्लिक एंड उसके ऊपर चीज, फिर ओरिगेनो एंड चिली फ्लेक्स. दॅट्स इट. चीज स्प्रेड जे वापरलं ते चुकीचं होतं. सो असा होता आजचा डिनर संडे नाईट. कारण की काल ॲक्च्युली काय झालं होतं, काल आम्ही आज कुठेही बाहेर जाऊ शकलो नाही. याचं रिझन म्हणजे माझ्या हाताचं मायनरचं ऑपरेशन. इट इज नॉट लाईक ऑपरेशन, बट इकडून एक दोन सिरिंज हे केल्या होत्या आणि इकडं वॉटर बबल या वेन्सचं जंक्शन झालं होतं, ते काढलं. सो त्यामुळं आम्ही जाता नाही आला आज. त्यामुळं सॅटरडे हे घरीच केलं सेलिब्रेट. आणि उद्या आम्ही जाणार आहोत फॉर अधिक मासाचं वाण जे असतं ते सामूहिक मामाच्या घरी आहे. सो तिकडे आम्ही जाणार आहोत आणि उद्या फार मजा येणार आहे. सो बघत राहा व्लॉग आणि बघू अजून काय काय मजा होते ते. सो स्टे ट्यून्ड. वाजलेले आहेत 11:15 आणि आम्ही आलेलो आहोत फिरायला ऑन सिंहगड रोड. कुठं आलो आपण? आईस्क्रीम खायला. मग इकडेच जाऊ आपण गोयलगंगाला. थोडं लॉंग ड्राईव्ह पण करू. पण इथं आहे का ते बघायला पाहिजे. सगळ्या दूर मिळतं. सगळ्यात दूर नाही मिळत. 12 वाजले. इट्स ओके. काहीतरी खाऊया नॅचरल्स मध्ये. अरे उघडं पाहिजे ना. अरे इथेच कशाला? उघडं आहे म्हणून इकडे आलो आहे. इकडे अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? कसं वाटलं? मस्त. फायनली आम्हाला मेरिडियनचं आईस्क्रीम मिळालं. बटरस्कॉच अँड सीताफळ. मेरिडियन आजकाल जास्त फेमस झालंय पुण्यामध्ये. नॅचरल्स पण. डबल स्कूप देतात त्यामुळं मजा. आणि फार स्वस्त आहे. 80 रुपीजमध्ये वॅफल कोन प्लस डबल स्कूप आणि वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. मस्त आहे. गोलगंगाला ट्राय करू शकता. आता कुठे जायचं आहे? लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह. ये क्या है?
सो गुड मॉर्निंग आज संडे आणि काल रात्री तुम्ही बघितलंच असेल आम्ही फिरायला गेलो होतो असंच जेवल्यानंतर लेट नाईट औंध एरिया चांदणी चौक असं करून मग घरी आलो. झोपायला लेट झाला त्याच्यानंतर आता उठून आम्ही चाललो आहोत. आमचं फंक्शन आहे अधिक मासाचं, सो मजा येणार आहे. मामांनी अरेंज केलं आहे मामाच्या घरी चिंचवडला आम्ही चाललो आहे. सगळे रिलेटिव्ज येणार आहेत and with family we are going to Chinchwad, so stay tuned आणि बघा काय मजा होणार आहे. पहिलं लक्ष्मीनारायणना दे. मी आंबट खातो. मग आंबट लिंबू आणतो. चिंचाणी झालं की मागं बघा फोटोसाठी. आम्ही असं काय असलं प्रवास करून आलो म्हणून रिक्षा हे करून सामान घेऊया तुम्ही दूध घेऊन या. मग थालीपीठात दोन भाजी आणि एकदा आरती करून बघ. आता आरती कर आणि तिकडे बघ मग पिनाकडे बघ. आरती केली आरती मत्स्यपालन करू शकू. आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही शेततळ्याहून एक ड्रिप आमच्या नारळाच्या झाडांना पण लावलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे नारळाची झाडांची वाढ पण चांगली होत आहे. आणि आता पुढच्या काही महिन्यात अजून ते चांगल्या तऱ्हेने वाढते. तर ह्यांचं विष्टाचं पाणी आम्ही ड्रिपनी नारळांना पण सोडत आहे. त्याच्यामुळे मत्स्यपालन आणि नारळाची शेती अशी कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मार्गदर्शनाखाली आणि साते सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चांगल्या तऱ्हेने राबवत आहोत. स्टार्टिंग होतं काय? तो आहे घोडा